वर्धा पोलीस भरतीला विचारण्यात आला होता हा प्रश्न. प्रश्न खूप छान होता बघा. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. प्रश्नामध्ये म्हणत आहे, एक तर 6 पुरुष लागेल त्या कामासाठी, नाहीतर 8 मुलं लागेल. सी म्हणजे काय? तर मुलांची संख्या लक्षात ठेवा. इथं मी काय करतो, यांची कार्यक्षमता काढून घेतो. एम इथेच ठेवणार, सी येणार खाली. इथे येणार 8 आणि इथे येणार 6. 2 ने जर भाग दिला, बेचोक 8, बेत्रिक 6. इथून असं लक्षात आलं, की एक पुरुष एका दिवसामध्ये 4 काम करू शकतो, तर एक मुलगा एका दिवसामध्ये 3 काम करू शकतो. आता आपल्याला विचारलं होतं, की 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या ते किती दिवसात पूर्ण करतील? आता इथून आपण टोटल वर्क काढू शकतो. टोटल वर्क म्हणजे काय? तर पूर्ण काम किती आहे? तर एक तर 6 पुरुष पाहिजे. एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करते? 4. तर 6 पुरुष एका दिवसामध्ये किती काम करणार? 6 गुणिले 4 काम करणार. तो म्हणते 6 पुरुष तेच काम किती दिवसात करते? 24 दिवसात. मग हे एका दिवसाच्या कामाला जर 24 ने गुणाकार केला, तर हे झालं त्याचं पूर्ण काम म्हणजे टोटल वर्क. आता हे टोटल वर्क करायचं आहे 7 पुरुष म्हणजे 7 मेल प्लस 12 मुलं यांना एकत्र मिळून. एक पुरुष एका दिवसामध्ये 4 काम करू शकते, तर 7 पुरुष किती करणार? 7 चोक 28. आणि एक मुलगा एका दिवसामध्ये 3 काम करू शकते, तर 12 मुलं किती काम करणार? 12 गुणिले 3 म्हटलं 36. हा गट जर एकत्र आला, तर एका दिवसात किती काम होणार? 64. 64 काम करायचे या गटाला. एका दिवसात 64 काम करते, तर एवढं काम करण्यासाठी किती वेळ लागेल? 6 गुणिले 4 गुणिले 24. एका दिवसात 64 काम करते. भाग देऊन द्या याला. 4 जर भाग देतो म्हटलं 16 येतात. 16ला जर 4 भाग दिला 4 चोक 16 आणि 4 सकम 24. 2 भाग दिला बेदोन्ही 4 बेत्रिक 6. बे एक बे बेत्रिक 6. 3 त्रिक किती येतात? 9. 9 या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे, समजलं असेल?